सुप्रभात मित्रांनो, मी हेमंत रंगपाल तुमचं स्वागत करतो एका नव्या ब्लॉगमध्ये. आणि 2024चं हे पहिलं ब्लॉग आहे आणि जे मी ऑलमोस्ट 6 महिन्यानंतर करतोय. लास्ट ब्लॉग होता कुर्गचा, मुरुडेश्वर आणि कुर्गचा. त्याच्यानंतर ऑलमोस्ट 6 महिने झाले. प्लॅन काय भलतंच काय केलेले, पण काय एक्झिक्यूट होतात गोष्टी, काय एक्झिक्यूट होत नाहीत. सो इट्स बेटर की डोंट प्लॅन, ऑन द गो असेल तरच करा. तर वाजले इथे तर ह्याचं वॉच व्यवस्थित नाही आहे, पण आता अजून 7 वाजलेत ऑलमोस्ट. आय एम सुपर लेट. म्हणजे असं हे नव्हतं, 6:30चं टार्गेट ठेवलेलं, तर अर्धा तास पुढे मागे होतं. बापरे आणि गरमी कसली आहे रे बाबा. बापरे, एकदम हॉरिबल टाईम होतं, हॉरिबल ट्रॅफिक होतं. आणि ॲक्च्युली ते युज्युअलच आहे, कारण रात्रीचे जे बसेस आणि टँकर्स बोलतोय मी, ते कंटेनर निघतात, त्याच्यामुळे ते ॲक्युमुलेट होतात एका साईडला. तर ते तिथे बॉटल नेकिंग खूप होतं. एक ब्रिज बनवले असतं तर ते इश्यू झालं असतं सॉल्व, पण आता काय इकडचं काय मॅनेजमेंट आहे काय माहीत नाही. तर ओके सॉरी, मी तुम्हाला सांगायला विसरलो मी कुठे चाललो आहे. ॲक्च्युली मी जातो आहे, ही कुठली बाईक आहे, निंजा आहे वर्सेस. ओके, सो मी चाललो आहे त्र्यंबकेश्वरला. आणि मी आज आणि उद्यापर्यंत महाराष्ट्राचे जे 3 ज्योतिर्लिंग आहे, त्र्यंबकेश्वर, गिरणेश्वर आणि भीमाशंकर, हे करणार आहे. इच्छा तर सगळे 12 ज्योतिर्लिंग करायची होती, पण काही एवढा टाईम पण नाही आहे आणि तेवढं बजेट तरी पाहिजे. ॲटलिस्ट पूर्ण 12 ज्योतिर्लिंग म्हणजे रामेश्वरम टू केदारनाथ टू सोमनाथ, हे सगळं करता ऑलमोस्ट 8,000 किलोमीटरचं राईड होईल. आणि त्याच्यासाठी 30,000चं पेट्रोल तर जाईलच. नुसतं पेट्रोलच बोललो, रफ एस्टिमेशन 30,000 तर पेट्रोल जाऊ शकतं. बाकी खाणं पिणं राहणं ते तर वेगळंच असणार. तर आता महादेवच्या कृपेने जर ते पण झालं तर ते पण करू. पण सध्या आपल्या हिमतीच्या आत ते 3 ज्योतिर्लिंग आहे आणि महाराष्ट्रामध्ये 3 ज्योतिर्लिंग आहेत. त्याच्यामुळे महाराष्ट्र माझा खूप एकदम लकी आहे. तर ते आपण करूया आणि 2 दिवसात होऊन जाईल. आणि त्यामध्ये 2 ज्योतिर्लिंगमध्ये मी गेलो आहे. त्र्यंबकेश्वरला मी खूप वर्षापूर्वी गेलो आहे, भीमाशंकरला पण खूप वर्षापूर्वी गेलो आहे. त्याच्यानंतर जाणं झालं नाही. आणि गिरणेश्वरचं जाणं म्हणजे ते ऑप्शनच भेटलं नाही कधी, किंवा चान्सच भेटलं नाही. तर एक 2 दिवसाचं राईड आहे आणि 800-900 किलोमीटरचं राईड आहे, सोलो अगेन. आणि स्पेसिफिक माणसाला विचारलेलं, बट असतात काय ना काय इश्यूज असतात लाईफचे, त्याच्यामध्ये कधी कोणाला होतं, कधी जमत नाही. आणि हे एकदम लास्ट मोमेंटच होतं. काल रात्री 10:30 वाजता याचं पॅकिंग करायला घेतलो मी. आणि पॅकिंग काय, हे बघ, हे काय करणार आहे, या लोकांना बोलून पण फायदा नाही आहे. बोलून पण फायदा नाही. विचार आहे म्हणजे ह्याचं काय विचार चुकी नाही आहे, XUV वाल्याचं. तर रिक्षावाले होते यांचं चुकी आहे. तर काय बोलणार साधारण. तर मी पहिल्यांदा हे रूट घेतोय, म्हणजे लाईफमध्ये पहिल्यांदा, म्हणजे या रोडला आलो आहे, शिलफाटा रोडला मी आलो आहे. बट बाईकने तर पहिल्यांदाच आलो आहे मी, स्पेसिफिकली ही बाईक घेऊन. आणि फर्स्ट टाईम कसारा त्या साईडला जाईन. पण मोस्टली कसारा साईडला 2 रूट आहे त्र्यंबकेश्वरला. एक तुम्ही शहापूरपासून पण जाऊ शकता आणि एक तुम्ही वाडापासून जाऊ शकता. आणि खूप जणांनी सांगितलं की वाडाचा रूट जरा चांगला आहे बाईकसाठी. ओके दॅन लेट्स टेक द वाडा रूट.
सो वेलकम टू द लँड ऑफ छपरीज विच इज ऑल्सो कॉल्ड एज ए मुंब्रा. आणि इथे एवढं ट्रॅफिक तर नाही आहे. शिलफाटा क्रॉस केले आहे मी. अगेन हे घ्यायला पाहिजे होतं यार. एनिवे ॲक्च्युली 2 मागचे ब्रिज चुकले म्हणजे मी खालून आलो, वरून पण जाऊ शकलो असतो. काय गुगल मॅप दाखवत आहे म्हणजे प्रॉपर असं दाखवत नाही, साईडला असं दाखवत आहे. तर मी असं जास्त काय असं रायडिंग गेअर वगैरे काय घातलं नाही आहे एक्सेप्ट ग्लोव्ज आणि शूज. ग्लोव्जचं पण हे वरचं जे फायबरचं हे होतं ते पण निघालं आहे, दोन्ही साईडचं निघालं आहे. सो इट्स आयडियल टाईम फॉर मी टू अपग्रेड द ग्लोव्ज ऑल्सो. ते किती 1500 ते रॉयल एनफील्डचे होते ग्लोव्ज, चांगले राहिले आणि बरेच त्या राईडला हे वापरले मी. आणि वटशील थोडंसं अजून चालले असते पण काय माहिती काय प्रॉब्लेम आहे, म्हणजे क्वालिटी इश्यू आहे की मी व्यवस्थित ठेवलं नाही. तर थॉट की लाईट कॅरी करेन, तर मोस्टली कपडे हे टँक बॅगमध्ये ठेवले आणि लाईट कॅरी करायच्या नादात बऱ्याच गोष्टी घेऊन टाकले मी. आणि टॉप बॉक्स पण ऑलमोस्ट फुल झालेला आहे. बट फॉर 2 days इट इज इनफ. प्रयत्न केला असतो की जर समजा एका टँक बॅगने पण काम झालं असतं तरी चाललं असतं, बट आय डोंट थिंक सो की आता सध्या जमेल मला ते. 2 दिवसाचं राईडला एवढं काय घेऊन जाण्याची काय गरज पण नाही आहे. बट काय माहिती काय कधी काय गोष्टी कामाला येतील काय बोलता येत नाही. आता हे एक त्यांनी बायपास रोड बनवला आहे घाटावरती, डोंगराच्या कपारी. म्हणजे खालच्या साईडला सगळं म्हणजे सगळे टाईपचे स्लम एरिया आणि सगळे बिल्डिंग्स आहेत, त्यांनी तिथून असं घेतलं आहे. इट इज गुड. आणि आत्तापर्यंत क्लायमेट चांगलं आहे, गरम होतं आहे, ह्युमिडिटी भरपूर आहे, पण असं त्रासदायक असं तर काय वाटत नाही आहे. म्हणजे आभाळ आले चांगले, शक्यता जर पाऊस पडला तर चांगलं आहे, बट आय एम नॉट प्रोटेक्टेड बाय द रेन. मी नुसतं हे एक रेनकोट घातलं आहे जे असणार टॉप बॉक्समध्ये असणार, आणि ह्याच्यावरचं जे काय म्हणतात त्याला कवर असेल, बट दॅट्स इट, नथिंग. बाकी काहीच मी प्रोटेक्शन असं काहीच घेतलेलं नाही आहे. बापरे, या 35 किलोमीटरमध्ये हवा टाईट झाली माझी. आता समथिंग मी भिवंडी रोडला लागलेलो आहे. पहिले वाटत होतं की यार ठाण्यावरनं पण मी हे रोड जॉईन करू शकतो, पण थोडंसं किलोमीटर्स वाढतील म्हणजे मागे येऊन जायला लागेल. मे बी तेव्हा तिथून पण जर केलं असतं तरी एवढं ट्रॅफिक भेटलं असतं, पण लाईट तुफान ट्रॅफिक भेटलं मला. आता ऊन पण एकदम समोरच आलं आहे. आपलं मर्क्युरी वायझर घालायला पाहिजे. ह्याने रॉंग वेमध्ये काय घातलं रे बाबा. यार बाबा सही आहे. हे नवीन नेक्सॉन यार खास जबरदस्त दिसते यार. मी ऐकलं की ह्याच्या आईस व्हर्जनमध्ये पेडल शिफ्टर सगळं दिलं आहे टॉप व्हेरियंटमध्ये. म्हणजे टाटा जॅगवार रेंज रोवरवरनं आहे ना खूप काय शिकून घेतो आहे, आणि त्याच्याच प्लॅटफॉर्मवरती आपलं प्रेझेंट मॉडेल डिझाईन करून घेतो आहे, विच इज इन अ वे गुड. ॲक्च्युली या रोडचे खूप वर्षापासून काम चालूच आहे, म्हणजे रोड एक्सपान्शन होत आहे. आता रोड एक्सपांड झाल्यानंतर मग आता त्यांनी ब्रिजेसचे काम चालू केलेत, म्हणून इकडचं थोडंसं म्हणजे कसं आहे की प्रॉब्लेमॅटिक आहे. पण जे लोक राहतात ठाण्यामध्ये, तर ठाण्यावरती ते येणं म्हणजे कसं आहे की जरी पहाटे जर तुम्ही निघाले तर आय गेस की एवढं ट्रॅफिक नसेल. जे भेटेल ते असे ट्रक आणि हेच भेटेल, लॉऱ्याच भेटेल.
हां, मी ॲक्च्युली सेट केलेलं मॅप, पण हे मॅप मला इगतपुरी थ्रू कसारा आणि इगतपुरी थ्रू घेऊन जात होतो. बरं झालं मी थोडं थांबून परत एकदा चेक केलं की अरे बाबा की मॅप व्यवस्थित घेऊन जाते की नाही करून. सो इट इज टेकिंग मी नंतर मग म्हणजे मी रिराऊट केलं. तर आता मी वाड्यावरनं चालतोय. तर ऑलमोस्ट 2-2.5 किलोमीटर नंतर एक लेफ्ट घ्यायचं आहे आणि जायचं आहे. तर फायनली या वाड्याच्या रोडला लागलं आहे. जसं सांगत होतं तसं रोड आता तर वाटत नाही आहे. ऑलमोस्ट अजून 37 किलोमीटर्स ते मी या रूटला जायचं आहे. एक बरं आहे की डबल लेन आहे आणि ट्रॅफिक आत्ता जरा कमी आहे. मागच्या 2-3 किलोमीटर होतं खूप ट्रॅफिक, म्हणजे ट्रक आणि बस लेनमध्ये. अँड येस, इट डोंट हॅव एनी टोल. सो मला नाही वाटत की रोड पुढे मेंटेन केलेले आहेत. टोल लावलेले आहेत पण त्यांनी वाटतं तोडून काढतात. हां, एनिवे राईट नाव आता 143 किलोमीटर्स राहिलेले आहेत आणि मी आता शोधतोय कुठे चांगलं नाश्ता भेटेल खायला, पण भूक लागली आहे मला. पाणी पण प्यायचं आहे आणि आपलं मर्क्युरी वायझर लावायचं आहे, कारण ऊन तोंडावरतीच येते, एकदम डोळ्यावरतीच येते. सो आता आयटनरी कसं असणार, आता इथून मी जाईन त्र्यंबकेश्वरला. त्र्यंबकेश्वरला किती वेळ लागेल माहीत नाही दर्शन घ्यायला. आज शनिवार आहे तर मोस्टली असं मी गृहीत धरतो की 1 तास तर मिनिमम त्या 1 तास तर लागेलच दर्शन घ्यायला. आणि मग त्र्यंबकेश्वरनं मग आपण जाऊ छत्रपती संभाजीनगरकडे. म्हणजे ऑलमोस्ट आत नाही जायचं आहे, त्याच्या बाहेरून तिथे एक गाव आहे. त्या गावातच दुसरं ज्योतिर्लिंग आहे, म्हणजे गिरणेश्वर तिथेच आहे. अजंता एलोरा केव्सच्या आसपासच आहे म्हणतात ते एरियामध्ये, तर तिकडे असणार. मग तिथे पोचेपर्यंत किती वेळ होईल काय माहीत नाही. मोस्टली संध्याकाळ होणारच, मी तसं मी गृहीतच धरतोय. तर मग तिथे ना एक यात्री निवासला एक रात्र स्टे घेईन आणि मग तिकडेच रात्रीचं जेवण घेऊन तिथेच झोपून मग मे बी सकाळी दर्शन किंवा आदल्याच दिवशी दर्शन घेऊन मग आपण निघूया भीमाशंकरसाठी. भीमाशंकरसाठी मला परत त्याच रूटने वाटते परत यावं लागेल मला. आणि जा बाबा जा. आणि मग भीमाशंकरवरनं मग मी पुण्यावरनं येईन, म्हणजे पुण्याच्या साईडने कामशेट वाटते त्या साईडने. तिथे कामशेट किंवा आय गेस तिथे लागतं वडगाव त्या साईडला वाटतं लागतं ते. तिथून मग येईन मी. तर ठीक आहे, जास्त काय नाही. आणि भीमाशंकरवर दुसरं रूट पण आहे जे कामशेट बोलतोय का, अरे यार कुठलं ते माळशेज घाटातून पण येऊ शकतो मी. पण ट्राय करेन की ते रूट सध्या घ्यावं नाही, अवॉइडच करेन. कारण कसं आहे की हे जे रूट आहे ना पुणे, मी इथे किती वेळा तरी केलं आणि विच इज व्हेरी मच फेमिलियर आणि इथे कम्फर्टेबल वाटतं जरा. तर मग तसंच येऊ थोडं. आता लागली आहे भूक. अरे यार काय खायला. आणि जेवढे मी यूट्यूबमध्ये व्हिडिओ बघितले ना त्याच्यामध्ये सांगितलंय की इथे जास्त ऑप्शन्स असे नाही आहेत ढाबे बिबे किंवा ह्याच्यासाठी. आणि आता देवदर्शनाला चाललोय तर व्हेजच खायचं आपल्याला, शनिवार पण आहे. तर मग ते मिसळ पाव कुठे भेटतंय का बघायला लागेल. ऑलमोस्ट 57 किलोमीटर झालेलं आहे. आता वाडा येईल. आता महापोली करून कुठलं तरी गाव आहे तिकडे आलो. साईड म्हणजे स्टार्टिंगचे ना 20-25 किलोमीटर तर खूप ट्रॅजिक होतं. म्हणजे एवढं ट्रॅफिक हे ते भिवंडीपर्यंत खूप त्रास होतो. नंतर मग इझी होतं, काय नव्हतं. आता हे रूट म्हणतात आहे की ओके चांगलं आहे करून. आता एक चान्स घेतलं आहे की चांगलं रूट असेल करून बघूया. आता नाश्ता मागवलं आहे की त्याच्याकडे दही मिसळ नव्हतं तर म्हणून दही सेपरेटली मागवलं आहे आणि हे घेतलं. आय डोंट नो होतं कसं फूडचं हे होतं. सो फार सो गुड. आता
खाऊन संपवून पटकन जाऊया. आता एक इश्यू झालेला. हे टॉप बॉक्समध्ये मी पाण्याचा बाटली ठेवलेलं आहे आणि मी ट्राय केलेलं म्हणजे स्टार्ट बघून की हे लीक होतं की नाही, पण ॲक्च्युली हे लीक होतं आहे आणि हे ऑलमोस्ट अर्ध बाटली झालेलं आहे ह्याच्यात. तर हे सेफ आहे, ह्याचं काय मला वाटत नाही ह्याच्यात गेलं नाही आहे. बाकी हे जे वायझरचं ते कुशन आहे ना, कुशन कवर, वायझरचं कुशन कवर, ह्याने सगळं ते शोषून घेतलं आहे, विच इज गुड. म्हणजे वाचलो मी. ऑर एल्स काय झालं असतं काय माहिती. असं इलेक्ट्रॉनिक्स आयटम्स नाही येते, पण स्टील वी नीड टू वरी अबाउट इट. ओके, सो लेसन लर्न्ड. कधी पण टॉप बॉक्समध्ये पाण्याची बाटली ठेवायची नाही. तर सो व्हॉट आय डिड, पाणी पूर्ण पिऊन टाकलो आणि आता जे परत पाणी पुढे घेईन मी ते इथेच कुठेतरी असं लावून ठेवून टाकेन, म्हणजे सेफ राहील. कारण ह्याच्यात हात नाही ठेवू शकत, कारण ह्याच्यात कपडे, एकदा कपडे भिजले तर गेले. हाय 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 हाय. तर हे होतं हॉटेल वेस्ट इन. इफ यू डोंट हॅव एनी अदर ऑप्शन दॅन दिस इज द गुड अल्टरनेटिव्ह ऑन दिस रोड. आता मला पुढे काय भेटेल काय माहीत नाही, पण मी चान्स घेतलो कारण भूक पण लागलेलं चांगलंच. वॉशरूम घेतलं, वॉशरूम ब्रेक घेतलं, नाश्ता करून घेतलं, चहा पिऊन घेतलं, स्मोक वायझर लावलं, कूलिंग वेस्ट पण घातलं मी. तर नाव आय डोंट थिंक सो की मला थोडंसं काय म्हणजे पुढे काय इश्यू होईल मला, अनलेस का चहा प्यायचा इच्छा झाला करून. कारण अजून 113 किलोमीटर आहेत, 113 किलोमीटर्स. आता रिसेंटली एक कॉन्ट्रोवर्सी बघितलं मी. ओराझो आणि एक इन्फ्लुएन्सर होता इंस्टाग्राममध्ये, मी नाव तर नाही घेत, पण एक होता. तर ॲक्च्युली पहिल्यांदा असं काय झालेलं, म्हणजे मी तर म्हणजे जेवढं बघितलं आहे की एका ब्रँडने कॉल आउट केलं आहे का इन्फ्लुएन्सने, जे चुकीचं इन्फॉर्मेशन देत होतं त्यांच्या प्रोडक्टसाठी. सो ओराझोचं बूट्स मी पण वापरतो. ॲक्च्युली दिस इज माय फर्स्ट रायडिंग बूट्स. टेक्निकली जेव्हा मी पाहिलं ना, तर मला पण हे रायडिंग बूट सारखं वाटलं नाही, पण हा सेफ्टी शूज सारखं वाटलं. तो पण मला ह्याच्यावरती काय कंप्लेंट नाही आहे, एक्सेप्ट दॅट इट इज नॉट अ वॉटरप्रूफ और वॉटर रेजिस्टंट. पाणी याच्यात शिरतं ते. बट जे काय म्हणतात ते प्राईजमध्ये हे जे ते लोक ऑफर करतात आहे ना, त्यासाठी मला असं वाटतं की दिस इज द परफेक्ट बूट. आता ज्यांना म्हणजे परवडतं तर ते घेऊ शकतात फोर्मा किंवा अल्पाईन स्टारचे शूज, ज्यांना म्हणजे प्रॉपर रायडिंग बुक पाहिजे करून, कारण विच इज अराउंड 20,000, 30,000, 40,000 समथिंग. 4,000च्या राईटमध्ये हे भेटणं. आणि बरेच जण ॲक्च्युली हे वापरतात पण, म्हणजे बरेच इन्फ्लुएन्सर म्हणजे जे मोठे मोठे ब्लॉगर्स आहेत ना, ते लोक हेच बूटच वापरतात. आता ॲक्च्युली झालं काय होतं की कुठला पण प्रोडक्ट आपण बनवतो त्याच्या ते एका स्टँडर्डच्या हिशोबाने आपल्याला बनवायला लागतं, ॲज पर द ISO स्टँडर्ड्स किंवा इंडियन स्टँडर्ड्सच्या हिशोबाने. तर त्या स्टँडर्डची आता आय डोंट रिमेंबर द स्टँडर्ड नेम, त्याचा कुठला नंबर आहे काय मला लक्षात नाही आहे, पण आय नो की हां बाबा एक स्टँडर्ड असतं, स्टँडर्डच्या हिशोबाने तुम्हाला ते प्रोडक्ट तुम्हाला डिझाईन करायचं आहे आणि मॅन्युफॅक्चर करायचं आहे. तर त्यांनी ते स्टँडर्डच्या हिशोबाने ते हे बूट्स आणि काय काय बनवलं आणि त्यांना अप्रुव्हल पण भेटलं. आणि त्यांच्याकडे लायसन्स पण असेल स्टँडर्डचं, की सर्टिफिकेशन पण असेल की हां तुम्हाला तुम्ही हे सर्टिफिकेशन आहे तुमच्याकडे, कारण तुमचं हे कम्प्लायन्स करतं, तुमचं प्रोडक्ट हे स्टँडर्डला कम्प्लायन्स करतं कुठं. तर ॲक्च्युली झालं काय होतं की जो इन्फ्लुएन्सर होता त्याने ते स्टँडर्ड काय वाचलं नाही आणि त्याने नुसतं असंच बोललं की त्याला आवडलं नव्हतं बूट्स. तर तो बोलू शकला असता की मला आवडलं नाही बूट्स, संपलं गोष्ट. मग त्याने टेक्निकॅलिटीमध्ये काढलं की स्टील टो पाहिजे की टिप्यू टोस पाहिजे, हे पाहिजे, पण स्टँडर्डमध्ये तसं काय मटेरियलचं स्पेसिफिकेशन काय दिलं नव्हतं. सो इनडायरेक्टली इट वॉज कम्प्लाइंग द स्टँडर्ड. पण त्याने द स्टँडर्ड व्यवस्थित वाचलं नाही, त्याच्यामुळे त्याने त्याच्याबद्दल असं रिव्ह्यू देऊन टाकलं.
सो दॅट्स वाय दिस ब्रँड हॅव कॉल्ड हिम आउट. आणि एक टाईपचं म्हणजे बरंच केलं, म्हणजे असं व्हायला पाहिजे. आणि म्हणजे कसं आहे की समजा तुम्ही एक इन्फ्लुएन्सर असता तर तुमच्याकडे एक रिस्पॉन्सिबिलिटी असते की अरे बा तुम्ही जे सांगताय, तुम्ही कुठल्या प्रोडक्टबद्दल सांगताय तर त्याच्याबद्दल तुम्ही प्रॉपर स्टडी करा. नाहीतर जर तुम्हाला आवडलं नसेल तर सरळ बोला की अरे बा मला आवडलं नाही, संपलं. तर तुम्ही एवढं टेक्निकॅलिटीमध्ये जाताय, हे करताय, त्याच्यामुळे लोक म्हणजे त्यांच्या सेल्स फिगरमध्ये फरक पडतो की अरे इन्फ्लुएन्सर हा बोलतो तर ऐकणारच करून. पण मोस्टली कसं आहे की हे असे जे इन्फ्लुएन्सर असतात जे पैसे घेऊन रिव्ह्यू करणारे असतात त्यांच्याकडून त्यांचं कधीच काय ऐकायचं नाही. पण ऑब्व्हियसली त्यांना काय की ते ब्रँड पे केलेलं असतं. आणि तो एक काळ होता, मी असंच बोलेन की तो एक काळ होता की काय पहिले इन्फ्लुएन्सर्स होते ते लोक म्हणजे ब्रँड त्यांना अप्रोच करायचे, ते पहिले बघायचे की बाबा मी तुमचं पहिले प्रोडक्ट वापरून बघेन, जर मला आवडलं तर ठीक आहे, जर मला नाही आवडलं तर सॉरी मी काय बोलू नाही शकत किंवा मी काय रिव्ह्यू नाही देऊ शकत करून, तर विच इज फेअर इनफ. पण आता असं नाही झालं. आता कसं आहे की यू आर गेटिंग मस्ट ए गुड हेफ्टी अमाऊंट. आणि पैसा कोणाला आवडत नाही, पैसा आवडतो समोरना. मग बाबा हे घे, एवढे पैसे घे आणि ह्याच्याबद्दल बरे चांगलं नसेल तरी चांगलं बोल करून. हा पण तसं आता आजकाल राहिलेलं नाही आहे. आणि आम्ही असे लोक आहेत जे आम्ही त्या टाईपचे लोक आहेत, म्हणजे त्या टाईपचे रिव्ह्यूवर म्हणजे रिव्ह्यू करू शकतो की बाबा आम्हाला आवडलं तर आम्ही चांगलं सांगू, नाही तर काय सांगणार नाही करू. पण तसे लोकांना आजकाल कुठले ब्रँड हे करत नाही आणि तशा लोकांना लोक पण फॉलो करत नाही. फॉर एक्झाम्पल यू कॅन सी किती माझे सबस्क्रायबर काउंट आहे, किती रिव्ह्यूज येतात, किती. आत्ता मागच्या आठवड्यात मी पाहिलं की 5 लाख व्ह्यूज माझे क्रॉस झाले. आय एम डुईंग इट मोर दॅन 3 years, विच इज काइंड ऑफ अ सॅड. बट आता काय करणार, आता हे तर आहे, काय करणार आता. त्याच्यामुळे मी जास्त ह्याच्यामध्ये असं तुटून बसत नाही. पण हां, ट्रॅव्हलिंग होत नाही त्याच्यामुळे जरा एक म्हणजे काय म्हणते का एक इनकम्प्लीटनेस वाटतं स्वतःवरती की अरे यार कुठेतरी जाऊन येऊया, फिरून येऊया करून, म्हणजे थोडंसं माइंड जरा फ्रेश होतं. पहिलं वाटलेलं की दर 3 महिन्याला एक राईड करूया, आता 6 महिन्यातून एकदा राईड करतोय मी, ते पण नुसतं 2 दिवसाचे. काय माहिती परमेश्वराने आपल्या नशिबात काय लिहिलंय. जे पण लिहिलंय बाबा चांगलंच लिहिलेलं आहे असं गृहीत धरूया आणि जीवन जगूया. तर वाडा क्रॉस केलं मी एकदम प्रॉपर कोर एकदम सेंटरवरनं गुगल मॅप घेऊन गेलं. आय गेस दुसरं कुठलं रूट नाही वाटतं. तर वाडा सोडल्यानंतर आता इथे जातं जव्हार करून. तर जव्हारसाठी हा रूट आहे, ओके आहे. असं म्हणजे दुष्काळ पडल्या असं फील येतं इकडे, कारण सगळे झाडं एकदम असे म्हणजे बिना पाण्याचे आहेत मोस्टली. गरमी पण आहे बाबा, गरमी. छोटस असं घाट टाईप काहीतरी लागलेलं, म्हणजे जड असं चढण होतं. आता माहित नाही कसं आहे असणार. आता इथे बघायला गेलं तसं हिरवं लागतं, म्हणजे एक टाईपचं जंगलच आहे. ओव्हरटेक हेमंत. कसं आहे की रूट चांगलं आहे बघायला गेलं तर. पण कधी कधी असं वाटतंय मला की इकडून हे रूट घेऊन असं वाटतं चूक केली करून. कधी कधी असं वाटतंय आणि कधी कधी वाटतंय ठीक ओके चालता है. अजून समथिंग 82 किलोमीटर राहिलेलं आहे आणि माझे 90 किलोमीटर झालेले आहेत. म्हणजे ऑलमोस्ट आता पुढे 10 किलोमीटर 100 किलोमीटर होतील. आता माइलस्टोन काय दाखवते आहे, जव्हारच आहे. मागे वाडा गेलं तेच रूट आहे आणि 80 किलोमीटरचा असंच रूट आहे असं म्हणतात आहे. ठीक आहे ना इश्यू. म्हणजे ह्या रूटमध्येच म्हणजे त्र्यंबकेश्वरचं मंदिर येतं, त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग. ऑलमोस्ट 50 किलोमीटरच राहिले. आता आहे मी जव्हारमध्ये. कंटाळलेलो नंतर चहा प्यायला थांबले तर झोप यायला लागली. चहा प्यायला थांबलोय, पाणी पण नव्हतं.
पण रूट आहे चांगला आहे. तुला जे बोलतात ना की जव्हारचं हे रूट जे अल्टरनेटिव्ह रूट आहे ते खूप छान आहे. तर इथून 50 किलोमीटरच आहे, तर जाऊन दर्शन घेऊन निघूया. आता ऑलमोस्ट पोचलोय मी. 1.3 किलोमीटर आहे. त्या साईडने पण एक एंट्री होती, पण गुगल मॅप तर इथूनच दाखवत आहे. आय गेस इट वुड बी थोडं आत घेऊन जाईल. आणि आय मीन टू से की आणि ना लास्ट टाइम जेव्हा आलो होतो ना तेव्हा हे सगळं काहीच नव्हतं. छोटे छोटे दुकानं होते. मे बी हे सगळे एवढे घरं बिल्डिंग बनलं आहे ना, जबरदस्त आहे यार. जबरदस्त डेव्हलपमेंट झाले इकडे, विच इज इन अ वे गुड. म्हणजे ऑप्शन्स तुम्हाला जास्त भेटतात राहायचे, खायचे, प्यायचे. एक यात्री निवास नवनाथ घाट. आता इथून बाईक पार्किंग पाहिजे. ही गाडी जाते तर आपण पण जाऊया. आत पार्किंग आहे की नाही माहित नाही, बट जर हा चाललाय तर आपण पण जाऊ शकतो ना. मे बी पुढे असेल पार्किंग. पहिले 20 रुपयेवाली पार्किंग भेटेल, चालेल, काय प्रॉब्लेम तर नाही आहे. टू बी व्हेरी फ्रँक ना, मला लक्षातच नाही आहे की अरे हे सगळं कधी बघितलेलं लास्ट टाइम मी. मंदिर वाटते ते, हा हे मंदिर आहे समोरचं. आता इथून पार्किंग कुठे भेटेल? दादा पुढे पार्किंग भेटेल का? पार्किंग नाही आहे दादा इथे. इथे नाही आहे कुठे? मागच्या साईडला. मागेच गाडी लावायला लागेल. ओके. इथं काय आहे, लावली तरी हे लोक येतात उचलून नाही समजत. अच्छा, असं आहे का? म्हणजे पेड पार्किंग नाही कुठे? पेड पार्किंग येऊ मग भेटू. I thought that paid parking असेल. I heard about that. I am not 100% sure. इथे पण नो पार्किंग लिहिलंय. तिथेच कुठेतरी लावावं लागेल पार्किंग. अरे आहे ना लिहिले, वरती लिहिले पार्किंग करून.